वटपौर्णिमा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि विशेष मानला गेला आहे. सुवासिनी महिलांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, 7 जन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला ह्या दिवशी मनापासून व्रत पूजा हे करत असतात. पण काही ठराविक दिवसांना विशेष महत्त्व असतं आणि रंगांना सुद्धा विशेष महत्त्व असतं. तर वटपौर्णिमे दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, जे मी आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला असे 5 ते 6 कलर मी तुम्हाला सांगणार आहे. त्या कलरमधला एक जरी कलर तुम्ही घेतला आणि त्या रंगाची साडी जरी परिधान केली तरीसुद्धा चालेल. आता कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला त्या दिवशी परिधान करायच्या नसतात, कारण आपण जी पूजा करत आहोत बघा, जे व्रत करत आहोत त्या व्रताचं, त्या पूजेचं आपल्याला फळ मिळावं आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी तुम्ही ते व्रत करत असतात. तर असे 1-2च रंग आहेत बघा, त्या रंगाची साडी आपल्याला त्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही. त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण कोणत्या टिकल्या लावू शकतो कपाळाला किंवा बांगड्या कोणत्या आपण त्या दिवशी घालू शकतो, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सुवासिनी महिलांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आणि आवडीचा सण असतो बघा. या दिवशी ज्या पण महिला म्हणजे वडाची पूजा करतात, व्रत करतात, त्या इतर वेळेला जेवढा साज शृंगार करत नाहीत ते ह्या दिवशी ते साज शृंगार थोडा तरी करून ते वडाची पूजा मनोभावे करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी कधी समाप्त होणार आहे. तर 26 मध्ये 29 जूनला वटपौर्णिमा आहे. पण वटपौर्णिमेची पौर्णिमा तिथी कधीपासून सुरू होत आहे ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. तर बघा, 29 जून 2026 या दिवशी सोमवार आहे आणि सोमवारी पहाटे 3:07 पौर्णिमेला सुरुवात होत आहे. 30 जून 2026 या दिवशी मंगळवार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 जूनलाच ही पौर्णिमा 5 वाजता समाप्त होत आहे. ह्याचा अर्थ असा आहे की 29 जूनची जी पौर्णिमा आहे, जी सूर्यानं बघितलेली पौर्णिमा आहे, तीच पौर्णिमा तिथे आपल्याला धरायची आहे आणि त्या दिवशीचा जो उपवास आहे, पूजा आहे, हे सर्व तुम्हाला 29 जूनलाच दिवसभर करून घ्यायचं आहे. तर इथपर्यंत मी तुम्हाला सर्व सांगितलं. तर बघा, या दिवशी आपण अगदी उत्साहानं वडाची पूजा करत असतो, वटपौर्णिमेचा उपवास करत असतो आणि मनोभावे हे व्रत करत असतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, 7 जन्मी हाच पती मिळावा आणि पतीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुवासिनी महिला या दिवशी व्रत करून वडाची पूजा करत असतात. पण काही ठराविक दिवसांना जेवढं महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये रंगांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर ह्या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाची साडी परिधान करू शकता सांगते. तर तुम्ही सर्व प्रकारच्या साड्या ह्या दिवशी नेसू शकता. काही ठराविकच 1-2 कलर आहेत, ते कलर तुम्हाला ह्या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाहीत. आता मी काही महत्त्वाचे तुम्हाला कलर सांगणार आहे, म्हणजे रंग सांगणार आहे. त्यातले तुमच्याकडे जे रंग असतील ते तुम्ही नक्कीच परिधान करा, आवश्यक परिधान करा, कारण आपल्या आयुष्यामध्ये रंगांना विशेष महत्त्व आहे. आणि जो रंग मी जे रंग तुम्हाला सांगणार आहे त्यातले जर तुम्ही रंग परिधान केले ना, तर तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होईल, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुम्ही जी पण पूजा करता, जे पण व्रत करता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पहिला रंग आहे बघा लाल. लाल रंगाची साडी प्रत्येक महिलेनं वटपौर्णिमे दिवशी आवश्यक नेसावी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लाल कलर हा शुभ रंगाचं प्रतीक आहे, एक प्रकारे मांगल्याचं प्रतीक आहे. यासाठी तुम्ही त्या दिवशी लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता. आता साड्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सर्व रंगाच्या साड्या नेसू शकता, फक्त 1-2 कलर आहेत, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आत्ताच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला काही 5 असे ठराविक कलर सांगत आहे, ते तुमच्याकडं असतील, कारण सुवासिनी महिलांकडे हे नक्कीच रंग असतात आणि त्यातली तुम्ही एखादी परिधान केली तरी चालेल आणि नसेल चुकून तर तुम्ही दुसरे रंग परिधान केले तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही ह्या दिवशी ना हिरव्या रंगाची साडीसुद्धा आवर्जून नेसू शकता. सुवासिनी महिलांसाठी हिरवा रंग खूप शुभ मानला गेला आहे आणि ह्यासाठी बघा, तुम्ही हिरव्या रंगाची साडी आवर्जून नेसा. त्याचप्रमाणे तुम्ही पिवळ्या रंगाची सुद्धा साडी ह्या दिवशी नेसू शकता, कारण पिवळा रंग हे हळदीचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि शुभ रंग आहे. यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता. त्याचप्रमाणे केशरी रंगाची तुम्ही साडीसुद्धा नक्कीच या दिवशी नेसू शकता.
आता बघा, महत्त्वाचे मी तुम्हाला लाल कलर एक सांगितला, हिरवा कलर सांगितला, पिवळा कलर सांगितला आणि तुम्हाला मी केशरी रंग सांगितला. तर ह्या पद्धतीचे मी तुम्हाला काही प्रमुख असे 4 रंग सांगितले. आता ह्या रंगाच्या साड्या जर तुमच्याकडे असतील तर सहज असतील बघा, तुम्ही नक्कीच नेसू शकता. आणि नसेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाची म्हणजे जांभळ्या रंगाची नेसू शकता, निळ्या रंगाची नेसू शकता. दुसरे तुमच्याकडे कोणते पिंक कलर जर असेल तर तुम्ही पिंक म्हणजे गुलाबी कलरची सुद्धा साडी ह्या दिवशी नेसू शकता. तर त्याचप्रमाणे बघा, जी तुम्ही साडी नेसणार आहात ना, ती विशेषतः काटा पदराची साडी असावी. या दिवशी जेवढं तुम्ही साज शृंगार करणार तेवढं तुम्हाला ह्या व्रताचं, ह्या पूजेचं फळ मिळत असतं. कारण हा जो सण असतो तो सुवासिनी महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. यासाठी तुम्हाला थोडक्यात तरी साज शृंगार नक्कीच करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही पूजा करा. त्या दिवशी तुम्ही जी साडी नेसणार आहात त्याला जे काठ आहे ते ना की पांढऱ्या रंगाचं असावं, ना की त्याच्यामध्ये काळा रंग असावा, ह्याची काळजी घेऊन तुम्हाला साडी त्या दिवशी परिधान करायची आहे. तर आता हे प्रमुख मी तुम्हाला जे रंग होते ते सांगितले. तर आता बघा, तुम्ही कोणत्या रंगाची साडी त्या दिवशी नेसायची नाही की त्या गोष्टींचा आपण जी पण पूजा करतो किंवा जे पण व्रत करतो त्याच्यावरती नकारात्मक परिणाम होत जातो. आणि हे रंग जे सांगणार आहे, हे रंग आपल्या आयुष्यामध्ये अशुभ मानले गेले आहेत. कारण ह्या रंगांमध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता असते आणि अशा शुभ दिवशी तर आपल्याला हे रंग चुकूनही परिधान करायचे नाहीत. तर आता पहिला रंग तुम्हाला सांगते बघा, काळा रंग. कधीही चुकूनही तुम्हाला कोणत्या पूजेमध्ये किंवा कोणतं जे व्रत करत आहात त्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचं कोणतंच वस्त्र परिधान करायचं नाही. काही महिला अशाही असतात की वटपौर्णिमे दिवशी त्या उपवास करतात, व्रत करतात, पूजा करतात, पण ते साडीसुद्धा नेसत नाही, ड्रेस वगैरे साधा ते घालतात. जरी त्यांनी ड्रेस जरी त्या दिवशी घातला तरीसुद्धा तो काळ्या रंगाचा असू नये किंवा त्याची बॉर्डर काळ्या रंगाची असू नये. या गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही जे पण पूजा करता त्याचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला काळा रंग त्या दिवशी चुकूनही परिधान करायचा नाही. आता दुसरा रंग आहे बघा, तो रंग आहे पांढरा रंग. तुम्हाला माहिती आहे की पांढरा रंग हा अशुभ म्हणता येणार नाही, पण आपण जे पण सुवासिनी महिला जे पण पूजा करत असतात, जे पण धार्मिक कार्य करत असतात त्यामध्ये जास्त करून बघा पांढरा रंग हा आपण पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करत नाही. पांढरा रंग अशुभ आहे असं म्हणता येणार नाही, ह्याच्यासाठी सांगितलं कारण बघा, आपण जेव्हा पण महादेवाची पूजा करत असतो, सेवा करत असतो, त्या दिवशी विशेषतः आपण पांढऱ्या रंगाचंच वस्त्र परिधान करून पूजा सेवा करत असतो. पांढरा रंगाचं वस्त्र परिधान करून ही पूजा जी सेवा आपण महादेवांची करत असतो त्या पूजेमध्ये हे सर्व गोष्टी चालतात. पण इतर वेळेला आपण जेव्हा पण सुवासिनी महिला काही पूजा करतात, व्रत करतात, धार्मिक कार्य करतात त्या दिवशी तुम्हाला चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. आता पांढरा रंग आणि काळा रंग ह्या दोन्हीही रंगाच्या साड्या तुम्हाला त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी परिधान करायच्या नाहीत, याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आता त्या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या ह्याविषयी सांगते. हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्कीच परिधान करा. त्या दिवशी वटपौर्णिमा आहे, तुम्हाला इतर वेळेला इतर ठिकाणी बांगड्या वगैरे घालणं शक्य होत नाही, पण वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला जास्त प्रमाणात जास्त बांगड्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बांगड्या हातामध्ये तुम्ही घालू शकता. कारण त्या दिवशी जेवढ्या तुमच्या हातामध्ये बांगड्या असतील, जेवढे तुम्ही साज शृंगार केलेला असेल तेवढं तुमचं रूपसुद्धा छान दिसतं आणि तुम्ही ते व्रत करत आहात त्या व्रताचं सुद्धा तुम्हाला फळ मिळतं. यासाठी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचच्या बांगड्या तुमच्या हातामध्ये परिधान करायच्या. तुम्हाला जशा शक्य होतील तशा करा. तुम्हाला जास्त शक्य होत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, नसेल तर तुम्ही थोड्या जरी नॉर्मल घातल्या तरीसुद्धा चालेल. तर आता दुसरी सांगते तुम्हाला. दुसरं बघा, तुम्ही लाल रंगाच्या सुद्धा बांगड्या त्या दिवशी काचेच्या परिधान करू शकता. हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या तुम्हाला मी सांगितलं, पण शक्य होईल तेवढ्या ना हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातामध्ये जर कंडे असतील किंवा जे गोल्डनमध्ये सुद्धा असतात बघा, ते जरी असेल आणि त्याच्यामध्ये मध्ये जरी तुम्ही थोड्या हिरव्या रंगाच्या बांगड्या जरी घातल्या ना तरीसुद्धा चालेल. आता तुम्हाला कोणत्या दुसऱ्या बांगड्या घालायच्या, तुम्हाला चुकूनही प्लॅस्टिकची बांगड्यांचा वापर त्या दिवशी करायचा नाही. आता प्लॅस्टिकच्या बांगड्यांचा वापर आपल्याला इतर वेळेला सुद्धा करायचा नसतो बघा, पण आता इतर वेळेला आपण जॉबच्या ठिकाणी जातो किंवा आपल्याला काही काम असतं त्यामुळे आपल्या हातामध्ये आपण जास्त बांगड्या ठेवू शकत नाही. यासाठी आपण नॉर्मल म्हणून ते हातामध्ये ठेवत असतो. पण तुम्ही प्लॅस्टिकमध्ये न घालता तुम्ही काचमध्ये सुद्धा कंडे हातामध्ये घालू शकता. पण वटपौर्णिमे दिवशी तुम्हाला हातामध्ये प्लॅस्टिकची कोणतीही बांगडी घालायची नाही, ना की तुम्हाला कंडा घालायचा आहे. तुम्हाला काचच्याच बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत. या गोष्टींची काळजी घ्या आणि ह्याप्रमाणेच तुम्ही व्रत करा, सेवा करा. 1 दिवसाचा हा सण असतो, या दिवशी तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी नक्कीच करू शकता. आता प्लॅस्टिकच्या आपल्याला बांगड्या घालायच्या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काळ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये कोणत्याही प्रकारे ठेवायच्या नाहीत.
ना की आता आपण म्हणजे सण आहे, काही जण वटपौर्णिमेत सण आहे छानपैकी साडी वगैरे घालतात आणि एक फॅशन म्हणून हातामध्ये ते काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा ते घालतात. पण काळा रंग आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा ह्या दिवशी घालायच्या नाहीत, ना की आपल्याला पांढऱ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा हातामध्ये घालायच्या नाहीत. हे दोन्ही रंग तुम्हाला त्या दिवशी घालायचे नाहीत. आता त्या दिवशी टिकली कोणती लावायची, तुम्ही टिकली कोणत्याही रंगाची लावू शकता, हिरवी लावू शकता, पिवळी लावू शकता, लाल लावू शकता, सर्व प्रकारच्या लावू शकता. फक्त तुम्हाला काळी आणि पांढऱ्या रंगाची टिकली त्या दिवशी कपाळाला चुकूनही लावायची नाही. टिकली लावल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या दिवशी कुंकू लावायचं, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुंकू आणि हळद हे सुद्धा एक सुवासिनी महिलेचं प्रतीक असतं आणि कुंकू आणि हळदमध्ये वाईट शक्ती, नकारात्मकता पूर्णपणे ते लांब करतं, कारण ते आपल्या जवळ सुद्धा नकारात्मकता आणि वाईट शक्ती आपल्या जवळ सुद्धा प्रवेश करत नाही. इतकी प्रचंड शक्ती असते कुंकवामध्ये. यासाठी नक्कीच त्या दिवशी तुमच्या कपाळाला कुंकू सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. जेव्हा पण तुम्ही व्यवस्थित व्रत वगैरे करता, जेव्हा पण तुम्ही पूजा करता, हे सगळं नियम जे असतात, ज्या गोष्टी असतात त्या पाळून जेव्हा तुम्ही सर्व करत असता, तेव्हा त्या व्रताचं, त्या सेवेचं नक्की तुम्हाला फळ मिळतं. आणि काही वेळेला बघा आपल्याकडनं काहीशा चुका होत जातात आणि आपण केलं सेवेचं, व्रताचं, पूजेचं आपल्याला फळ मिळत नाही. आता तुम्हाला मी एवढंच पण सांगते की तुम्हाला काळ्या रंगाचं काही सुद्धा घालायचं नाही, ना की आपल्याला कानातलं काळ्या रंगाचं घालायचं आहे, ना की क्लिप काळ्या रंगाची. काळ्या रंगाचं त्या दिवशी काहीच तुम्हाला घालायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या आणि वटपौर्णिमेचा उपवास नक्कीच करा, वडाची पूजा करा, व्रत करा आणि ह्या सेवेचं, ह्या पूजेचं संपूर्ण फळ मिळवून घ्या. पौर्णिमा ह्या दिवशी प्रत्येक महिला बघा थोडा का विना पण साज शृंगार हे नक्कीच करत असते. आपल्या अंगावरती जे तुम्ही दागिने घालणार आहात ते दागिने सुद्धा नक्कीच गोल्डन कलरमध्येच घाला, ना की कोणत्याही काळ्या रंगाचं तुम्ही काही घालू नका. आपल्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं त्याच्यामध्ये जे काळे मणी असतात तेच तेवढं घाला, बाकी कोणत्याही प्रकारचं काळ्या रंगाचं गळ्यातलं वगैरे घालू नका. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी